हे घ्या, पाणी विसरलाच होतात. अहो मीनुताई, माझं होतच आलंय, तुम्ही कशाला घेऊन आला? जेवा ग निवांत, कुस्ती खेळून आलात ना, दमला असाल. मीनुताई, अहो आज कुस्ती यांची होती, मी तर ह्यांना फक्त लढ म्हणा करायला गेलते. कांचन, तुझं काय डोसकं फिरलंय का? त्या वीरू समोर असा गळा काढत होतीस जसं काय आई देवा घरलाच गेली. मग मुद्दामच केलंय शिराळकर. एवढी सिच्युएशन सिरियस आहे याचा ऍडवाइस नको व्हायला वीरू भाऊजींना. आईंना खरंच काहीतरी झालं असतं मग. नाही बरोबर आहे, पण लवकरात लवकर आईच्या ऑपरेशनचं बघायला लागेल. ते करूनच घेऊया, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही एक पैसा बी ऑपरेशन साठी द्यायचा नाही शिराळकर. एवढं सगळं सांगून बी कुस्ती खेळायला जातायत ना, मग करू दे त्यांना खर्च. मी टेलिंग करते की नाही, तेवढं आणि तेवढंच ऐकायचं. चला आता लंच जेवायला. काय चला. बर जगू भाऊजी, हो मी तुम्हाला फोन करून सांगितलेलं की आईंना सामना बघू देऊ नका म्हणून. मग वहिनी, मी लय प्रयत्न केला त्या कांचन वहिनीनं थांबवायचा. ते भैयानं तेवढं त्यांच्याकडनं रिमोट काढून घेतला, टीव्ही लावला बघ. काय म्हणजे भैयानं वहिनीनं मुद्दाम मॅच दाखवली आईला? नाहीतर काय. ऐकलं का शिराळकर, तुमचे ब्रदर काय म्हणायले ते? आपण मुद्दाम सामना शोरूम केलाय आईंना, म्हणजे आईंना त्रास द्यायलाच ऍडवाइस केलाय आपण हा सगळा. काय रे, आईचं मन मोडायचं तुम्ही, घरचे नियम तोडायचे तुम्ही, स्वतःच्या मर्जीचा कारभार चालवायचा तुम्ही, आणि आळ मात्र आमच्यावर. वार वा. या दाद्या सामन्यात मार खाताना दिसत असताना आई समोर तुला हे बोलायची काय गरज होती? मागच्या खेपेला असंच झालतं तसंच झालतं म्हणून. भावाची काळजी म्हणून बोललो, तर तुला काय एवढं दुखतं रे बेन्या? हा, स्वतः घरच्या जबाबदारीमध्ये काहीतरी हातभार लावतोस का? हा, दॅट इज दॅट. आईंची सेवा करायची आम्ही, घरच्या सगळ्या वर्कलोडचं कॉस्टिंग बघायचं आम्ही, फॅक्टरी बी शिराळकरांनी सांभाळायची, आणि तुम्ही वर सगळा आळ आमच्यावर घेणार, सगळं काही ते आमच्यावर ढकलणार. वा, व्हेरी नाईस. तरी नशीब शिराळकर, हे आईंच्या फ्रंट फूटवर बोलायच्या आधीच आपण ऐकलंय. तर आईंचा बी हाच ऍडवाइस झाला असता की आपण आईंना मुद्दाम सामना शोरूम केलाय म्हणून. नाही तर काय. काही नाही, मी आईंना आधीच जाऊन सगळं क्लिअर कट टेलिंग करणार आहे की हे मी मुद्दाम अजिबात केलेलं नाही. जाऊबाई, असं करायची काय बी गरज नाही. आई आता आराम करतात ना, त्यांना आराम करू दे. नो 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 बाई, तुझी काय वॉरंटी? तू जाऊन आईंचे कान भरशील. त्यापेक्षा बेस्ट म्हणजे मीच आईंना क्लिअर कट केलेलं बरं. उठून बसलात म्हणजे आता बरं वाटते ना? हो, पण वीरू कुठे आहे? भाऊजी आहेत की आउटसाइड. आई, यू डोंट टच वरी. चांगले ठणठणीत आहेत आता भाऊजी. त्याला लगेच बोलव, मला बघायचंय त्याला. नाही तर थांब, मी जाते. आई भाई भाई, सिट सिट. अहो तुम्ही, मी भाऊजींना बोल. भाऊजी, भाऊजी कमिंग सून. भाऊजींना बोलवलं. भाऊ सी. आई अगं वीरू, कसा आहेस लेकरा? आई अगं मी बरा आहे, तू उठलीस कशाला? बस. अरे बरं वाटतंय मला. बस म्हटलं ना, बस एकदा. सावकाश. हळू. पण तू बरा आहेस ना लेकरा? आई मी एकदम ठणठणीत आहे, तू काळजी करू नकोस. तू काही खाल्लंस का? खातच.
अरे मग मग तू जा जा निवांत जेवून ये हा नंतर ये जा. होय तू शांत हो आणि टेन्शन घेऊ नकोस. वस्तात तुम्ही वा पुढं मी आईंना औषधं देऊन येते. मी आलोच 2 मिनिटात जेवण करू. हिच्या हातनं पाणी सुद्धा प्यायचं नाहीये मला. अहो आई पण तुमची औषधं. माझी औषधं माझं जेवण जे काही असेल ना ते सगळं कांचन बघेल. माझी काळजी कांचन घेईल. येस येस आई, तुम्ही माझ्यावर इतका ट्रस्ट शोरूम केलाय म्हटल्यावर मी तरी तो ब्रेकअप करणार नाही. पण इकडे बाकीच्यांना वाटायला की मी मुद्दामून तुम्हाला तो सामना शोरूम केला. पण आई व्हेरी व्हेरी सिन्सिअरली टेलिंग, माझ्या मनात असं खरंच काही नव्हतं आई. कोण कसं आहे ना चांगलंच ठाऊक आहे मला. पण एक गोष्ट लक्षात ठेव कांचन, या पोरीचं पाऊल बी माझ्या खोलीत पडता का म्हणे. या खोलीचा उंबरठाही ओलांडायचा नाही. परत जर ही का माझ्या खोलीत दिसली ना अन्न पाणी सोडून देईन मी. सांगून ठेवते तुला. आधार म्हणून ही माझ्या खोलीत नकोय. जे काय करायचंय ना सगळं तू करायचंयस. राजच्याला बी येस येस आई, डोंट टच वरी, मी समज करीन. चालतंय. यू वॉट शोरूम हिअर? आईनी काय टेलिंग केलं ऐकलं नाहीस? नो पाऊल हिअर. गो गो. आई गोळ्या. आणि तिथे दाजी वस्तादांनी त्या पैलवानाला उचलला आणि उचलून असं आपटला ना समजे लोक टाळ्या वाजवत होते. समजा लोकांची एकदम बोलतीच बंद झाली होती. दे तू तिथे असायला पाहिजे होती, म्हणजे तू आज बोलणाऱ्यांची तोंड बंद केली असती. आणि तिथे कोणी तर लय रुबाबात बोललं होतं, अर्नारांचा सामना आहे कशाला बघायला चालले. झाले की नाही बोलती बंद. काय दाजी जिरली की नाही? जावई बापू आहो. ए कशाला चिडवलंस त्यांना? गप खाकी. बारल्या ताटावून उठून गेलं ते. जाऊ द्या पप्पा, त्यांची बोलती बंद झाली हेच लय झालं आज. विरुदाजींचं जिंकणं बघवलं नाही त्यांना म्हणून उठून गेलेत. सारखं सारखं उपाशी राहून यांची अक्कल ठिकाणावर येऊ दे आणि दाजी प्रत्येक सामना जिंकू देत, हीच देवाकडे प्रार्थना. मीनूताई, अगं घाबरले की मी. मांजरीच्या पावलाने येऊन हाक काय मारतेस? अहो हे काय करताय? अगं लई भूक लागली होती म्हणून म्हणलं जरा सफरचंद कापून घ्यावं. अहो मग मला फोन करायचा की मी आले असते. अगं दिवसभर तुझीच एवढी धावपळ झाली होती, मग कुठे एवढ्याशा कामासाठी तुझी झोपमोड करणार होते. आईंच्या औषधाची वेळ झाली म्हणून मी खाली उतरतच होते.
जाऊबाई झोपल्यात ना वाईन शेजारी. म्हणलं त्यांच्या ध्यानात असल नसल आपणच जाऊन बघा. आणा इकडे, मी कापून देते सफरचंद. अगं नको राहू दे, तुझा आईंच्या औषधांचं बघ, मी करते हे. चालतंय. या पोरीचं पाऊल बी माझ्या खोलीत पडता का म्हणे. खरंच जर ही का माझ्या खोलीत दिसली ना तर अन्न पाणी सोडून देईन मी, सांगून ठेवते तुला. आई काय ग कांचन, गोळ्या घ्या ना. व्हॉट यू डुईंग हिअर? आईंना औषधं द्यायला आलते. त्यासाठी आय हिअर नो. तुम्ही तर डाराडूर झोपला होता म्हणून तिकडे डायरेक्ट एंट्री केलीस. अहो, हळू बोला की, आई उठतील. हाऊ डेअरिंग, तू माझा हात धरून मला खोलीच्या बाहेर घेऊन आलीस. नाहीतर काय, आतमध्ये आईंना जाग आली असती तर तर का तुला परत झालं असतं नाही का? आईना अजून त्रास झाला असता, त्यांची तब्येत अजून बिघडली असती. तुला तेच पाहिजे म्हणून तिकडे आली होतीस ना. काय चाललंय तुमच्या दोघींचं? वाजले किती आहेत बघा, तुम्ही अजून मी भांडणच करताय. शिराळकर, आईनी हिला खबरदारीची वॉर्निंग दिलेली की त्यांच्या खोलीचा उंबरठा बी क्रॉसिंग करायचा नाही. ही आसपास जर दिसली की नाही तरी आई अन्न पाणी सोडून देतील. तरी बी ही तिकडं आली गुड नाईटला. हिला तर तेच पाहिजे ना, आईंची तब्येत अजून बिघडलेली. जाऊबाई, आईंनी औषधं घेतलेत का नाही तेच बघायला आलते मी त्यांच्या खोलीत. आणि बरं झालं मी तिकडे आले, कारण तुम्ही तर आईंना औषधं न देताच डारडूर झोपलेला. डॉक्टरांनी सांगितलं औषधाची वेळ चुकता कामा नये म्हणून. ते तू नको मला टीचिंग करूस. हा, मी फोन मध्ये गुड नाईटचा अलार्म लावून झोपले होते. 5 मिनिटात उठून आईनं गोळ्या देणारच होते, पण तेवढं तू तिकडे आलीस मुद्दाम मला गोत्यात आणायला. विरू, शेवटचं सांगून ठेवतोय, तुझ्या बायकोमुळे परत जर आईला त्रास झाला तर माझ्याहून वाईट कोणीच नाही. कांचन, जा इकडे बघ. पाणी संपलंय, तेवढं घेऊन जाते. काय गरज होती तुला तिकडे तडमडायची? एकतर आई आधीच पिसकटलेली आहे, त्यात ह्या दोघांना कारणच लागत असते आपल्यावर आग पाखड करायला. वस्तात मी खरंच सांग, जाऊबाई डारडूर झोपल्या होत्या. अगं मग मला उठवायचं होतं झोपेतनं, मी दिले असते आईला गोळ्या. आजचा सामना खेळून तुम्ही दमला असाल म्हणून तुम्हाला उठवलं नाही. कुस्ती खेळून पाप केल्यासारखंच वाटायला लागलंय मला. अहो, गेलो. हा, तू अजून झोपली नाहीस? नाही पप्पा, ते अगं गेलो, झोप, आराम करतो. जाऊन जाऊन कुठं जाणार आहे जावई बापू? येते इतक्यातच, जा आराम कर. घ्या
मला वाटलं होतं उपाशी राहिल्यावर जरा डोसकं ठिकाणावर गेले यांचं, पण हे तर दारू ढोसून आणखीन डोसकं फिसकटवून आलेत. तुला काय वाटलं मला जायला कुठं जागा नाही म्हणून इकडे यायलोय? मी इकडे राहिलोय ते तुमच्यावर उपकार म्हणून. उपकार पोसणार दुसरं कोण आहे तुम्हाला? आहे का कोण? माझी प्राजू. आमची प्राजू. काय गाव तू सांगतो होतीस तिची सासू तिकडं अंतरुणाला खेळलीये आणि ते नवरा बायको तिकडे लक्ष द्यायचं सोडून कुस्ती खेळत बसले. वा, ते नाही येणार तुम्हाला इकडे सांभाळायला. उद्या तुमचं काय कमी जास्त झालं तर सगळं मलाच करावं लागणार आहे. कोणाला? आला मीच आहे तुमचा तारणहार. ओ तारणहार, आधी स्वतःचा तोल सांभाळा आणि मग पप्पांना बोला. मला उलट बोलायलीस? तुझ्या तर जावई बापू, जावई बापू, हात जोडून माफी मागतो मी तुमची. चुकलं आमचं, माफ करा आम्हाला. अंगाशी पण झोपा आता तू. जा. तुमचा तारणहार. तारणहार. बीपी स्टेबल आहे. औषध आणि जेवण मात्र त्यांना वेळच्या वेळी मिळालं पाहिजे. डॉक्टरांनी काल तुम्ही ते ब्लड वगैरे ते काहीतरी घेतलेलं, त्याचा रिपोर्ट आलाय का? हां हां, सांगतो. हा, येतो. फिरू, कसा आहेस बाळा आता? नाश्ता केलास का तू? आई, हे बघ, माझं समजा बरं आहे. काळजी तू घे. आणि आज मी इकडेच आहे. हा, आज तुझ्यापाशीच थांबणार आहे. डॉक्टर कशा आहेत आई? त्यांच्यासमोर मी काही बोललो नाही, पण काल काही टेस्ट केल्या होत्या, त्याचे रिपोर्ट्स आलेत. पण ते पण काही फार चांगले नाही आलेलेत. मागच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतं की घरातलं वातावरण प्रसन्न असायला हवं. त्यांच्या मनावर कोणताही ताण येता कामा नये आणि ऑपरेशनचं मनावर घ्या. तुम्ही जितका वेळ काढाल तितकी कॉम्प्लिकेशन्स वाढत जातील आणि जीवाचा धोकाही वाढेल. त्यानंतर मात्र आमच्याही हातात काही नसेल. तुम्ही कितीही पैसा उभा केलात ना तरीही काही उपयोग होणार नाही. हे लक्षात ठेवा. जरा डॉक्टरांशी बोलून आलोच. तू बस जरा निवांत. काय म्हणले डॉक्टर? आईंचं तातडीनं ऑपरेशन करायचंय वस्तात. काय करायचं आता? पैशाची काहीतरी तजवीज करावी लागेल ना. माझ्याकडचे सगळे पैसे तर देणेकऱ्यांची देणी फेडण्यातच चालले. माझ्याकडे काही बी शिल्लक नाही आता. घर फॅक्टरी दोन्ही बी मीच सांभाळतो एकटा. दाद्या, माझ्याकडे असतील तेवढे सगळे पैसे देऊन टाकतो. अहो पण भाऊजी, मीनूच्या डिलिव्हरीच्या टाइमाला काय? आणि तसं बी ज्यांच्यामुळे आईची ही गत झालीये त्यांनीच द्यावे पैसे. तसं बी हे दोघं कुस्ती खेळायला जात आहेत पैसे कमवण्यासाठीच ना. तेव्हा यांनीच करावी काय ती सोय.
अहो आता काय करायचं, मला तर लई काळजी वाटायली. मेनूताई तुम्ही काळजी करू नका, आम्ही हाय ना. आम्ही पैशाची काय ना काय सोय करू. पैलवान आवरून घे आणि चल, तुझा सामना आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. कोल्हापूर पैलवान महास्पर्धेच्या या आखाड्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. काल रंकाळा रणवीरचा पैलवान वीरेंद्र शिराळकर याने अतिशय उत्तम अशी कामगिरी करत विजय मिळवल्यानंतर आज त्याची बायको प्राजक्ता शिराळकर ही देखील आखाड्यात उतरणार आहे. टाळ्या. वीर बावडा संघाकडनं खेळत असताना पैलवान प्राजक्तानं आधीचा सामना गमावला असला तरी सुद्धा वीर बावडा संघानं तिला पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. आता बघायचंय या संधीचं पैलवान प्राजक्ता ही सोनं करते की नाही. टाळ्या. पैलवान काय बी करून तुला हा सामना जिंकायचाच आहे. बक्षिसाच्या रकमेतनच आईचे उपचार करायचे. तुम्ही काळजी करू नका. बसता आईंसाठी मी हा सामना जिंकणारच. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. आणि वीर बावडाची ही झुंजार पैलवान आज वेगाच आवेशात दिसते. तिच्या देहबोलीतून तिचा हा आत्मविश्वास आज स्पष्ट दिसतोय. आज सामना जिंकायच्या निर्धारानंच ती आखाड्यात उतरली आहे. आई रात्रीच्या गुड नाईटला गुड झोप आली ना ग? हा, अदन मधन जरा जाग येत होती. इजिट पण मग तरी मी प्राजक्ता इकडे येऊन गेलेली तुम्हाला नॉलेज नाही झालं? प्राजक्ता आली होती? येस आई. अय्या तुम्ही इतक्यांदा बजावून मी प्राजक्ता डेअरिंग करून इकडे आलती. मी पकडलं तिला, मग काय तिच्या हँडमेडला धरून डायरेक्ट बाहेर घेऊन गेले. लई झापलं तिला. डोंट कम हिअर. आई ना अजिबात ट्रबलिंग करायचं नाही. अय्या डॉक्टरांनी ऑलरेडी टेलिंग करून ठेवलंय, तुम्हाला त्रास होईल असं काय बी वागायचं नाही. तरी पण ही बया आलीच तुम्हाला पिडायला. पण यू डोंट वरी, तुम्ही एकदम इग्नोरच मारा मात्र. आय एम हिअर नो आई. तुम्हाला काही लागलं तर मला आणि मलाच टेलिंग करा. हा, मी बघेन तुमचं. आई कमिंग सून. एक अर्जंट टेलिफोन आहे. आले. बोला मिस लेखा. प्राजक्ता खूपच जोशात आहे. खूप ताकद लावते आज. काय विशेष? दुसरं काय असणार आहे मिस लेखा? काल वीरू भाऊजींचा तो सामना बघून आईंची तब्येत व्हेरी व्हेरी बिघडली. डॉक्टरांनी एकदम अर्जंट मध्ये ऑपरेशन करायला सांगितलं. मी आणि शिराळकरांनी डायरेक्ट रिस्पॉन्सिबल ढकलून वीरू भाऊजी आणि प्राजक्तावर टाकली. मग काय पैशाची गरज तर लागणार का नाही? त्यामुळेच घेतलं असेल मनावर. ठीक आहे, बघते मी. ओके. पैलवान प्राजक्ता आज अत्यंत चपळपणे खेळताना दिसते. आणि तिच्या खेळीसमोर गंगावेश शूरवीरची पैलवान पूर्ती निष्प्रभ होताना दिसते. शाबाश पैलवान.
आणि अशा प्रकारे अत्यंत विक्रमी वेळेत पैलवान प्राजक्ताने हा सामना जिंकलेला आहे. बसतात मी जिंकले. बक्षिसाची रक्कम घेऊन आली. बक्षिसाची रक्कम देतो. थँक्यू. कसलं भारी खेळलीस पैलवान तू. म्हणजे समोरच्या पैलवानाला वावच दिले नाहीस उत्तर द्यायला. आदच खोळा. आईंच्या इलाजा खातर खेळले ना व मी. मग ढिलाई देऊन कशी चालेल. बक्षिसाचे पैसे आलेत ना. मग आता आईंच्या ऑपरेशनाची तारीख लवकरात लवकर ठरवून टाकूया. आयु मस्त जाऊ. हे काय मॅनेजरने काय तर गफलत केलेली दिसते. काय झालं. अहो हे बघा की फक्त 3000चा चेक दिलाय त्यांनी. आता याने काय होणार. थांबा मी आतमध्ये जाऊन बघून आले. सॉरी हरकत. सर का बाजूला. सर मला जरा बोलायचंय. अहो हे काय तुम्ही 3000चा चेक दिलाय. बरोबरच. अहो काय बरोबर आहे. कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं लिहिलं होतं की सामना जिंकला की 40% रक्कम ही संघ मालकाला जाणार आणि 60% रक्कम जो पैलवान जिंकलाय त्याला मिळणार. मग ही काय 60% रक्कम आहे. नाही पण तुला दिलेली रक्कम ही बरोबरच आहे. कारण कॉन्ट्रॅक्ट मध्ये बाकी अटी आहे. पैलवान सरावामध्ये पूर्ण वेळ दे आणि मन लावून सहभागी होईल. सामन्यासाठी वेळेत पोहोचेल. त्या अटी मोडल्याबद्दल जो आधीचा दंड लागलाय तोच कापून ही रक्कम दिली आहे. अहो पण असं कसं. हवं तर घे नाही तर चेक परत कर. वाद घालत बसलीस तर आणखी दंड बसेल. व्हेरी गुड. काय झालं पैलवान. दंड कापून उरलेली रक्कम हातावर टेकवली त्यांनी. काय हाताच कशाला कापला त्यांनी दंड. मी बोलायला गेले तर माझ्या चुकांचा पाडा वाचून धावला त्यांनी. आता काय करणार. थांब मीच बोलून येतो त्यांच्याशी. अहो नग तुम्ही आज जाऊन जर वाद घातला ना तर तुमच्यावर बी शिस्तभंगाचा दंड लावतील ते. आगीतून फुफट्यात पडू आपण. अगोदरच आपले हात दगडाखाली आहे. आता करायचं काय. असतात नका टेन्शन घेऊ. काय ना काय उपाय निघालच की. विरू. आई. विरू. आई आई बसा. तुम्ही आधी बसा. विरू कुठे. तुम्ही कशाला इकडे आल्या. तुम्हाला काय हवं होतं तर आम्हाला सांगायचं की रूम मध्येच दिलं असतं. हा आणि आई अगं तू विरूला इकडं हाका मारतेस. तो जाऊन बसलाय तिकडं मैदानात. मैदानात. मला तर म्हणाला होता की आज सामना नाहीये म्हणून. आई अगं त्याचा नसला म्हणून काय झालं. त्याच्या बायकोचा तर सामना आहे ना आज. येस तीच त्यांना तिकडे घेऊन गेली असणार आहे. तुला सांगतोय त्या पैलवान पोरीच्या नादाला लागून आपल्या हाताबाहेर गेलाय बघ विरू. नुसतं तिच्या आजचं खेळणं होऊन बसलाय. नाहीतर व्हॉट. आई तुम्हाला सांगायले
तुमचा सगळा मेडिकलचा खर्च आम्ही करायलो. नाही म्हणजे आमची रिस्पॉन्सिबलची ड्युटीच आहे ती. पण विरू भाऊजी आणि प्राजक्ता अजिबात पैशाचं नाव काढणं झाले. वाई आता सखीच्या शाळेची मान्सूनची वर्षा सहल होती, तिची फी बी शिराळकरांनी मार्केटमधनं उधारी घेऊन फेडली. पण विरू भाऊजी आणि प्राजक्ता अजिबात विचाराना झालेत. नाही, जगू भाऊजींना मिनीच्या मेडिकलचा खर्च असतोय, त्याचा व्हेरी स्ट्रेस आहे, कॅन अंडरस्टँड. पण प्राजक्ता आणि विरू भाऊजींना कुस्तीशिवाय काय बी दिसना झालंय. जाऊ दे, काय आता काय बोलणार आपण, आपलेच जाताना आपलेच होत. जाऊ दे, तू टेन्शन नको घेऊ, आम्ही मॅनेज करतोय ना कसं बस. येस. तू उगाच टेन्शन नको घेऊ, तू जाऊन आराम कर. आई, चला आपण जरा मोकळ्या हवेला बसूया. या आलायच. आई आत्ताच तुमची आठवण काढत होती. असो, काय पैशांची सोय झाली का नाही? व्हॉट नो, आजच मॅच जिंकलीस नव्ह तू, मग काय केले काय ते पैसे? स्वतःसाठी ठेवून घेतलेस की माहेरी पाठवलेस? हा, नाही, घरासाठी पैसे कमवायलाच कुस्तीची मॅच खेळालीस ना तू? मग केले काय ते पैसे? बाई, पण मॅचचे पैसे नाही घावले अजून मला. हाऊ नो पेमेंट? नाही, कुस्तीची मॅच जिंकल्यानंतर पैसे मिळणार असंच कॉन्ट्रॅक्ट झालं ना तुमचं? मग त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये सरावाच्या सत्राला वेळेत पोचायची बी अट आहे. ती मोडली म्हणून दंड बसलाय मला. वाव, व्हेरी नाईस. सी शिराळकर, साधं टायमिंग पाळता येत नाही ना. आणि म्हणे कुस्ती खेळून पैसे कमावणार, सासूबाईंना वाचवणार. विरू, लवकरात लवकर पैशांची सोय कर, नाही ते काय खरं नाही. हे असं असं टाकलं टाळ्या. काय रे पप्पा, हे घे. ए दिदे, ते चहाचं सोड, तू आधी बस. आता मी तुला सांगतो की कसा झाला कुस्तीचा सामना. अगं दिदे, आज तर तू पाहिजे होतीस बघ. अगं दाजींनी काल त्यांचा गेलेला सामना परत खेचून आणला, तर तायडीनं आज पहिल्या मिनिटापासून सामना आपल्या मुठीत ठेवला. असे भारी खेळायलेत ना दोघं, एकदम झकास. आता येऊ दे ना गुलाब दाजींना, बघ त्यांना कसा चिडवतो बघ. मिंट्या, अरे एखादा माणूस आपल्याशी वाईट वागला म्हणून आपण बी त्याच्याशी वाईटच वागायचं का? आणि आपण त्याच्याशी तसंच वागलं तर मग त्याच्यातून आपल्यात काय फरक राहिला? पप्पा, सुरुवातीपासून मी गप ऐकून घेतलं ना, म्हणून डोसक्यावर चढून बसलेत ते. पहिल्या दिवसापासून इंगा दाखवला असता ना तर मापात राहिले असते. असं मग आजपर्यंत जेवढं टिकलंय ना ते बी टिकलं नसतं. तू उगाच डोक्यात राग घेऊन ये ना, वागू नकोस, सांगून ठेवतोय तुला. आणि पिंट्या, तुझी तायडी आजचा सामना जिंकलाय, अजून फायनल पर्यंत पोहोचायचंय, जिंकायचंय तिला, तेव्हा कुठं मोठं बक्षीस मिळणार आहे आणि घरच्यांच्या पेचातून तिची सुटका होणार आहे. अहो पप्पा, तुम्ही टेन्शनच घेऊ नका, जिंकणार बघा आपले तायडी आणि दाजी. आई अंबाबाई, आमच्या प्राजूला आणि दाजींना यश मिळू दे ग बाई. हे घ्या. नाही,
नगाय मला या पैशाच्या टेन्शन न काय बी सुचना झालंय बघ. तुम्ही दुधाला नग म्हणून बाहेर पाऊस पडणार आहे काय पैशाचा? गप दूध घ्या, मी जेवणाचं बघते. घ्या. एक काम कर, घेऊन दे इकडे, घेतो मी. आईच्या ऑपरेशनसाठी पैसे हवे असतील तर 4:30 वाजता शालिनी पॅलेसच्या मागच्या बाजूला रस्त्यावर येऊन भेट. प्राजक्ता, हा जाऊबाई आईच्या पुढं तुमची लईच बदनामी करत होत्या. आणि औषध पाण्याचा खर्च बी आम्हीच करायला. वीरू भाऊजी आणि प्राजक्ता काहीच करना झाले. मला तर लई बोलावं वाटत होतं, पण नाही बोलले. उगाच आई माझ्यावरच कावल्या असतं. बरं झालं तुम्ही काय बोलला नाही. उगीच घरात वाद नग वाढाय. आताचे हाय ते हाय. आम्ही ठरवून बी पैसा उभा करू शकलो नाही अजून. आमचे प्रयत्न चालले आहेत. आम्ही लवकरच पैसा उभा करू. तुम्ही नका काळजी करू मिनूताई. बसतात. अहो एवढ्या गडबडीत कुठे निघाला? जरा अर्जंट काम आहे, जाऊन येतो. मला खात्री होतीच तू येणार. म्हणजे ती चिठ्ठी तुम्ही धाडली होती? येस. मग त्यासाठी चिठ्ठी धाडायची काय गरज होती? मला फोन करून बी बोलवून घेता आलं असतं तुम्हाला. तसं केलं असतं तर तू सगळ्यांना सांगितलं असतंस. आणि इथे मी तुला ज्या ऑफरसाठी बोलवलंय ती मला कोणाला कळू द्यायची नाहीये, खास करून प्राजक्ताला. ऑफर? कसली ऑफर? आई बेड रिटर्न आहेत. त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे असं समजलं मला. डॉक्टरांनी लवकरात लवकर सर्जरी करायला सांगितली आहे आणि त्यासाठी तुझी पैशांची नड आहे असंही समजलं. त्या सगळ्याची सोय मी करीन. आईंचं ऑपरेशन अगदी व्यवस्थित होईल आणि त्या बऱ्या होतील. त्या बदल्यात? त्या बदल्यात तू पुढचा सामना जिंकायचा नाहीस, तो सामना तू हरायचा. काय? सामना हरायचा आणि हरायचे पैसे घ्यायचे? पैशांची गरज आहे तुला. आईंचं ऑपरेशन लवकरात लवकर करायचं. त्या गेल्यानंतर कोणाला उत्तर देणार आहेस? ज्यांनी तुला इतका जीव लावला, तुला लाडावून ठेवलं, त्यांचा जीव वाचावा असं नाही वाटत तुला? म्हणून कुस्तीशी बेईमानी करू? नाही लेखा मॅडम, माझा एक नियम आहे, सोडलं इमान तर तोडली मान. नाईस डायलॉग छान आहे रे. असे हवेत डायलॉग मारून काय होणार आहे? त्यांना आईंचा जीव वाचणार आहे का? आईंचा जीव वाचणार आहे यानं. हे पैसे घे आणि आईंच्या ऑपरेशनची तारीख आणि वेळ ठरव. बाकीचे पैसे उद्या मॅच हरल्यानंतर मिळतील.
कुठं होता तू? किती फोन केले मी, किती वाट बघितली. शेवटी भैया भाऊजींना जाऊबाईंना म्हणलं घ्या तुम्ही जेव. अर्जंट काम होतं जरा, सांगूनच तर गेलतो ना. असो, चला तुम्ही जेवून घ्या. उद्याच्याला तुमचा सामना आहे, वजन नीट भरायला पाहिजे. चला. घ्या, पोटभर जेवा, वजन भरली पाहिजेत. आमच्या घशाखाली घास उतरत नाही. हा जीव जगवायचा आहे म्हणून जे मिळतं ते गिळतोय. शिराळकर, ऐकलं नाही का तुम्ही? अहो जेवले नाही तर कुस्ती खेळायला ताकद कुठून येणार? आग लागो यांच्या कुस्तीला. एकदा अगोदर यांना खेळवत नाही, बरं खेळवलं तर हे जिंकत नाही. जिंकले तर ह्यांना पैसे देत नाही. काय फायदा रे तुमच्या कुस्तीचा? नाही तर काय. कसं होणार यांचं? देवच जाण. जाऊ द्या, बस. तुम्ही नका लक्ष देऊ त्यांच्याकडे. तुम्ही बसा, यांची भरलेली ताटं नेते आणि तुमचं ताट वाढून आणते. मस्त ती रोकड कसली हो.